Hi. In our previous encounter, we have discussed the extraction of aluminium. That is the reactive metals. We have finished of it. In that, we have already discussed concentration of bauxite ore, and then it is the electrolytic reduction of alumina, and then we will get the metal aluminium. That is the extraction of the aluminium is finished. Now it is another, that is extraction of moderately reactive metals. It was a reactive metals that aluminium was. Now it is moderately reactive metals. Moderately reactive metals. Now can you tell? It is on the page number 104. 104. First one is, what are the moderately reactive metals? What are the moderately reactive metals? The metals which lie in the middle of the reactivity series. The metals which lie in the middle of the reactivity series are such as zinc, that is Fe, ferrous or iron, okay, Sn, that is tin, and Pb, that is lead. These are the moderately reactive metals. म्हणजे जी रिएक्टिव्हिटी सिरीज आहे त्याच्या मधातल्या भागात जे मेटल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल इट इज झिंक, Fe, Sn and Pb. Zinc, Fe, Sn and Pb. Zn, Fe, Sn and Pb. Okay? So, in which form do the moderately reactive metal occurs in a nature? आणि मग नेचर मध्ये मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स कोणत्या फॉर्म मध्ये सापडतात? आपण पहिलेच पाहिलेलं आहे की मेटल्स आर रिएक्टिव्ह वन्स, नो डाऊट. म्हणून मग ते फ्री स्टेट मध्ये तर सापडणार नाही. मग हे कोणत्या स्वरूपात सापडतात? तर ते सापडतात त्यांच्या सल्फाइड सॉल्टच्या स्वरूपात किंवा मग कार्बोनेटच्या स्वरूपात. सो the moderate reactive metals generally occurs in the form of their sulfide salts, in the form of sulfide salts and carbonates. म्हणून मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स जर असेल तर पहिलेच लक्षात घेऊन घ्यायचं, एक तर यांचा सल्फाइड सॉल्ट असेल किंवा मग काय असेल तर कार्बोनेट असेल. आणि तिथे आपण त्यांना ऑक्साईडच्या स्वरूपात पाहिलं होतं. ओके, अशा प्रकारे हे पूर्ण बरोबर लक्षात ठेवायचं. रिएक्टिव्ह मेटल्स जनरली ऑक्साइड्स, कारण इझिली दे कंबाइन्स विथ द ऑक्सिजन. ओके, मॉडरेटली रिएक्टिव्ह जनरली सल्फाइड सॉल्ट किंवा कार्बोनेटच्या स्वरूपात सापडतात. यू हॅव टू रिमेंबर दिस. The metal in the middle of the reactivity series such as iron, zinc, lead, copper, these are the moderately reactive metals. आणि मग त्यांनी पण सांगितलेलं आहे, आपण पहिलेच कॅन यू टेल घेतलेलं आहे. युजली दे ऑकर इन द फॉर्म ऑफ देअर सल्फाइड सॉल्ट्स ऑर कार्बोनेट. युजली दे आर फाउंड इन देअर सल्फाइड सॉल्ट्स ऑर कार्बोनेट. These are not in a free state. These are in a combined state. And this combined state, that is sulfide salts or a carbonate. Then it is easier to obtain the metal from their oxides. Oxide पासून मेटल मिळवणं खूप सोपं आहे. कशाच्या कंपॅरेटिव्हली? तर rather than sulfides or carbonates. सल्फाइड्स आणि कार्बोनेट्स यांच्यापासून मेटल मिळवणं थोडी किचकट प्रक्रिया होते. ऑक्साईड पासून मिळवणं सोपं जाते. म्हणजे त्याचा जर मेटलचा ऑक्साईड असेल तर त्यापासून मेटल एक्सट्रॅक्ट करणं सोपं जाते. इथं सल्फाइड्स असो की कार्बोनेट्स असो, यांना पहिले ऑक्साईड मध्ये कन्वर्ट करावं लागते आणि मग आपल्याला त्याच्यापासून मेटल मिळवावं लागते. तर लक्षात ठेवा, ऑक्साईड असेल तर मेटलचं एक्सट्रॅक्शन सोपं जाते. सल्फाइड आणि कार्बोनेट सॉल्ट असेल तर त्यापेक्षा थोडं किचकट होते, बाकी काही नाही. आणि मग सल्फाइड किंवा कार्बोनेट असेल तर पहिले आपण त्याला ऑक्साईड मध्ये आणतो आणि ऑक्साईड पासून मग आपल्याला मेटल मिळते. सो इट इज इझियर टू ऑब्टेन द मेटल्स फ्रॉम देअर ऑक्साइड्स रॅदर दॅन सल्फाइड्स ऑर कार्बोनेट्स. आणि मग देअरफॉर द सल्फाइड ओर्स, आता जर समजा आपण सल्फाइडचे ओर्स घेतले तर सल्फाइडच्या ओर्सला काय करायचं तर स्ट्रॉंगली हिटेड इन एअर
to transform them into the oxides. आणि मग जर सल्फाईडचा ओर असेल तर त्याला काय करायचं, एअर मध्ये स्ट्रॉंगली हीट करायचं आणि मग त्याच्यापासून त्याचा ऑक्साईड मिळवायचा. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड रोस्टिंग. आणि मग याला म्हणायचं रोस्टिंग. पण कशासाठी, सल्फाईडचा ओर असेल तर आपली रिएक्शन बघून घ्या. इट इज 2ZnS झिंक सल्फाइड. ओके, सो आता याला हीट केलं प्लस 3O2 एअर मध्ये हीट केलं. ओके, सो इट इज स्ट्रॉंगली हीटेड इन एअर to transform into the oxide. So we will get the oxide, zinc oxide plus 2SO2. Okay. So sulfur dioxide will be liberated. This is the gas. That's why it is shown by the arrow on the product side. Okay. So we will get the zinc oxide by strongly heating the sulfide ores of zinc, that is zinc sulfide, strongly heated in an air that transforms into the zinc oxide. आता ऑक्साईड भेटला, याच्यापासून मेटल मिळवणं सोपं आहे. ओके, आणि जेव्हा सल्फाईडच्या ओरला आपण हीट करतो तर त्याला म्हणायचं रोस्टिंग. इट इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. इट इज ROASTING, रोस्टिंग. ओके, तर ही लक्षात ठेवा. आणि कार्बोनेटचं जर असेल तर आपण त्याला जनरली कॅल्सिनेशन करतो. कार्बोनेट सोर जर असेल तर कॅल्सिनेशन करतो. कॅल्सिनेशन आपण पाहिलेलं आहे. कार्बोनेट ओर्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन अ लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. आपण कॅल्सिनेशन मध्ये लिमिटेड सप्लाय ऑफ एअर ठेवतो, पूर्ण एअरचा सप्लाय 100% ठेवत नाही. आणि मग तिथे आपण जनरली कार्बोनेट ओर्स जे मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांचे कार्बोनेट ओर्स पासून आपण पहिले त्यांचा ऑक्साईड मिळवतो आणि मग त्याच्यापासून मेटल मिळवतो. तर तेव्हा आपण त्याला हीट करतो, पण लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. कार्बोनेट ओर्स आर स्ट्रॉंगली हीटेड इन अ लिमिटेड सप्लाय ऑफ एअर टू ट्रान्सफॉर्म देम इनटू द ऑक्साइड, and this process is called as calcination. सल्फाइड असेल तर रोस्टिंग करायचं, स्ट्रॉंगली हिटेड इन एअर. सल्फाइडचा असेल तर म्हणजे मेटलचा सल्फाइड असेल तर. ओके, आणि जर समजा त्याचा कार्बोनेट असेल तर वी आर डुईंग द प्रोसेस दॅट इज कॅल्सिनेशन. अँड इट इज दिस कार्बोनेट ओर्स आर हिटेड इन अ लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. एवढाच फरक आहे. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यापासून ऑक्साइडच मिळते. सो हियर इट इज ZnCO3. ओके, सो इट इज अ सल्फाइड ओर, इट इज कार्बोनेट ओर, झिंक अ कार्बोनेट. ओके, आणि मग हा जो आहे त्याच्यापासून झिंक ऑक्साइड मिळेल, ZnO, and carbon dioxide gas will be liberated. सो आणि काय केलं याला, फक्त काय केलं आपण, इट इज कॅल्सिनेशन. व्हॉट इज दिस कॅल्सिनेशन? हीटिंग इन अ लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. आणि मग हा कार्बोनेटला आपण हीट केलं पण लिमिटेड सप्लाय ऑफ एअर मध्ये केलं, त्या प्रोसेसला कॅल्सिनेशन म्हणतात. अँड वी विल गेट द झिंक ऑक्साइड. सो the following reactions occurs during the roasting and calcination of zinc. These are as what we have written, I have written on the blackboard. So this is the roasting, this is the calcination. आता the zinc oxide so obtained is reduced to zinc. आता जो झिंक ऑक्साइड दोन्ही केसमध्ये जो मिळाला होता, this zinc oxide is reduced, so obtained is reduced to zinc by using suitable reductants such as carbon. So we are using here carbon. Okay, and we will get Zn plus CO. This is carbon monoxide. It is not carbon dioxide.
आता मग जो ऑक्साईड मिळवला होता याचं काय करायचं तर याचं रिडक्शन करायचं कशाने तर सुटेबल रिडक्टंट वापरून. आणि रिडक्टंट म्हणजे काय द स्पेसीज विच इटसेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन. जी स्पेसीज आहे की स्वतःचं ऑक्सिडेशन घडून आणते आणि दुसऱ्याचं रिडक्शन करते तिला आपण रिडक्टंट असं म्हणतो. तर हा कार्बन इथं रिडक्टंट कसा तर बघा या झेडएनओ मधला ओ जर निघाला तर झेडएनओ च काय होऊन जाईल तिथे ऑक्सिजन रिमूव्ह म्हणजे त्याचं रिडक्शन झालं म्हणजे आणि हा जो ओ आहे त्याच्यासोबत कंबाईन झाला तर सी सोबत ओ कंबाईन झाला तर स्वतःचं काय झालं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे मग ही जी स्पेसीज आहे स्वतःचं ऑक्सिडेशन करत आहे दुसऱ्याचं रिडक्शन घडून आणत आहे आणि म्हणून त्या स्पेसीजला म्हणायचं रिडक्टंट. सो हियर सी इज द रिडक्टंट. रिझन it is causing the reduction of another species and oxidation of its cells. Oxidation of its cells that is referred as the reductant. So in this reaction C that is carbon is a reductant. I hope you got this. आणि हे प्रत्येक वेळेला मी समजावून सांगितलेलं आहे सरळ सरळ. रिडक्टंट म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन करणारा ऑक्सिडंट म्हणजे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणारा. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन केलं तर स्वतःचं रिडक्शन होईल तेव्हा त्याला ऑक्सिडंट. स्वतःचं दुसऱ्याचं रिडक्शन केलं तर स्वतःचं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे आणि म्हणून त्याला रिडक्टंट म्हणायचं. म्हणजे सगळ्या दुसऱ्यासाठी त्या दुसऱ्याच्या याच्यावर सांगा दुसऱ्याचं रिडक्शन केलं म्हणून याचं नाव रिडक्टंट दुसऱ्याचं ऑक्सिडेशन केलं म्हणून याचं नाव ऑक्सिडंट. सोपं आहे बरोबर एकदा फिट करून टाकायचं डोक्यात जास्त कन्फ्युजन होणार नाही. आता बघा द झिंक ऑक्साइड सो ऑब्टेन इज रिड्यूस्ड टू झिंक बाय युजिंग सुटेबल रिडक्टंट अँड दॅट इज कार्बन. आणि मग हा कार्बन काय करते तर स्वतःचं ऑक्सिडेशन करते समोरच्याचं रिडक्शन घडवते. ह्या झेडएनओचं रिडक्शन कसं झालं त्याच्यामधनं ऑक्सिजन निघून गेला म्हणजेच रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्टंट. ओके. आणि मग हा जो ऑक्सिजन आहे याच्यासोबत कंबाईन झाला म्हणजे सी चं ऑक्सिडेशन झालं आणि म्हणून जो दुसऱ्याचं रिडक्शन करते आणि स्वतःचं ऑक्सिडेशन करते त्याला म्हणायचं रिडक्टंट. सो द कार्बन इज हियर रिडक्टंट. ZnO plus C that gives Zn plus CO. So we will get the pure metal zinc. Apart from carbon, आता इथं कार्बनच्या जागेवर reactive metals such as sodium, calcium, aluminium are also used as a reducing agent for the reduction of metal oxide to obtain the metal. आता आपण पाहिलेलं आहे की जे आहे तर त्याच्यामध्ये काय होते जो मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल असते त्याला जास्त रिएक्टिव्ह मेटल वाला त्याच्या कंपाऊंड मधनं डिस्प्लेस करते. ही सुद्धा रिएक्शन शिकलेली आहे आणि त्याच्यावरूनच आपण रिएक्टिव्हिटी सिरीज बनवली होती. मग आता जर समजा आपला Zn माहितच आहे त्याचा ऑक्साइड आहे. Zn आपला मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल आहे. ओके. मग आपण जर हायली रिएक्टिव्ह मेटल जर वापरले तर तो काय करेल इथे जर समजा आपण त्याला वापरलं सोडियम पोटॅशियम किंवा कॅल्शियम ॲल्युमिनियम याच्यामधला तर याला याच्या कंपाऊंड मधनं Zn ला डिस्प्लेस केल्या जाईल आणि त्याच्या जागेवर तो जाऊन बसेल. म्हणजेच आपल्याला इथं कार्बनच्या जागेवर दुसरा रेड्युसिंग एजंट सुद्धा वापरता येईल आणि ते कोण असेल तर रिएक्टिव्ह मेटल्स. So apart from carbon the reactive metals such as sodium, calcium, aluminium these are also used as a reducing agent or a reductant for the reduction of metal oxides to obtain the metal. This is because these metals displace a moderately reactive metal from its compound. आणि मग आपण सगळे सोबत रिएक्शन पाहिल्या होत्या. पण डिस्प्लेसमेंट रिएक्शन सर्वात बेस्ट होती की या दोन मेटल मधला रिएक्टिव्ह कोण याच्यासाठी आणि तेच प्रिन्सिपल इथे वापरून आपण मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटलला त्याच्या कंपाऊंड मधनं हायली रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेस करेल.
Okay, for example, when it is manganese dioxide is ignited with aluminium powder, the following reaction takes place. आणि मग इथे आपण जर समजा manganese dioxide, that is MnO2, okay, plus 4Al, okay, that gives, it is 3Mn plus Al2O3, okay, that is 2Al O3, here it is generated or liberated. Okay, so आता आपण Mn सुद्धा manganese, it is also a moderately reactive metals, आणि Al reactive metals आहे. मग याचा ऑक्साईडची जर आपण Al सोबत रिएक्शन केली तर रिएक्टिव्ह मेटल्स लेस रिएक्टिव्ह आलेला किंवा मॉडरेटली रिएक्टिव्हला त्याच्या कंपाऊंडमधून डिस्प्लेस करेल आणि मग आपल्याला Mn सेपरेट मिळेल. आणि सेम केस होते, हा Al काय करते तर Mn ला डिस्प्लेस करते म्हणून वेगळा होते आणि तो Al2O3 बनून जाते आणि मग अशा प्रकारे ही रिएक्शन होते. आणि तिथे विचारलेलं आहे आयडेंटिफाय द सबस्टन्सेस अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन दिस रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये ही ऑक्सिडेशन कोणाचं झालं आणि रिडक्शन कोणाचं झालं तर बघा, आपण तिसरं चॅप्टर शिकलो होतो केमिकल रिएक्शन, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे MnO2 मधनं ऑक्सिजन निघून गेला म्हणजेच MnO2 रिड्यूस टू Mn, म्हणजे इथे याचं MnO2 चं काय झालेलं आहे तर रिडक्शन झालेलं आहे आणि Al सोबत ऑक्सिजन कंबाईन झालेलं आहे म्हणजे Al चं ऑक्सिडेशन झालेलं आहे. समजून घ्या MnO2 मधला ऑक्सिजन निघून गेला, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. Al सोबत ऑक्सिजन ऍड झाला, ऍडिशन ऑफ द ऑक्सिजन, ऑक्सिडेशन. So here in this reaction MnO2 is reduced to Mn, MnO2 is reduced to Mn, while the Al is oxidized to Al2O3, that is aluminium oxide, and it is reduced to, hence the substance which undergo oxidation is Al, and म्हणून Al undergo oxidations while the substance which undergo reduction is MnO2. MnO2 याचं रिडक्शन झालेलं आहे म्हणून मग हा सबस्टन्स अंडरगो रिडक्शन, Al चं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणतो तर याचं ऑक्सिडेशन झालं, याचं रिडक्शन झालं. ओके, the heat evolved in the Bohr reaction is so large that the metal is formed in the molten state. या रिएक्शन मध्ये हीट जी इव्हॉल्व झालेली असते ती खूप मोठी असते. इट इज सो लार्ज, सो दिस मेटल इज फाउंड इन द मोल्टन स्टेट. की एवढी जास्त असते की हा मेटल आपल्याला सॉलिड स्टेट मध्ये सापडत नाही तर वितळलेल्या स्वरूपात सापडते. एवढी जास्त हीट रिलीज होते. लक्षात ठेवा MnO2 manganese dioxide plus aluminium. The heat is evolved. It is so large that we will get the metal in the molten state. So the heat evolved in the Bohr reaction is so large that the metal is formed in the molten state. Okay. तर हे आपण मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स एक्सट्रॅक्शन पाहिलं आणि मग जी थर्मेट रिएक्शन आहे, थर्मेट रिएक्शन we are going to discuss in our next lecture. Till then, bye.